आंतरराष्ट्रीय पातळीला महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। आज अमेरिकेने इराणला दिलेली डेडलाईन संपते आणि कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढवली जाणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे अल्टिमेटम दिलेलं आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अंतिम मुदत पाळली गेली नाही तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे। इराणला एका रात्रीच संपव आणि ती रात्र आजची असेल अशी ट्रम्प यांनी धमकी दिली आहे। दुसरीकडे इराणने युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळलाय। पुन्हा आमच्यावर हल्ला होणार नाही अशी हमी मिळाली तरच युद्ध समाप्ती स्वीकारू असं इजिप्तमधील इराणी दूतावासाचे प्रमुख यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे इराण अमेरिका इस्रायलचा युद्धाचा आणखी संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे। अनिकेत भावटणकर अधिक आपल्याला विश्लेषण सांगतायत, आंतरराष्ट्रीय विश्लेषक। अनिकेत, दोन गोष्टी आहेत, एक तर असे अल्टिमेटम आणि दरपोक्त्या अनेकदा केल्या ट्रम्प यांनी, मात्र शेवटी अल्टिमेटम आहे, ती अमेरिका आहे देणारी। काय कोणता कोर्स ऑफ ऍक्शन कसा असेल पुढे या दोन देशांचा? अनिकेत यांचा ऑडिओ, अनिकेत कदाचित तुम्ही म्यूट हे दाबलाय का बटन? तुम्हाला अनम्यूट करावं लागेल, तुमचा आवाज पोहोचत नाहीये। हो हो येस, बोला बोला अनिकेत। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ती दरपोक्तीच आहे, कारण मागच्या काही दिवसापासून आपण जर बघितलं त्यांनी डेडलाईन बऱ्याच वेळा एक्सटेंड केलेली आहे। म्हणजे सुरुवातीला 25 मार्च होती, ती 5 एप्रिलला ईस्टर डे सेलिब्रेट करायचं असं त्यांचं म्हणणं होतं। आज ती 6 आहे, आज 7 तारीख आली आणि उद्याची म्हणजे भारतामध्ये उद्या सकाळी साधारण 6 वाजेपर्यंतची ती डेडलाईन आहे। आजच्या रात्रीत काय घडतं हे पाहावं लागेल। त्यांनी जो सीजफायरचा प्लॅन दिलाय तो 2 टप्प्यात आहे असं बोललं जातं। एक आहे शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म। तर शॉर्ट टर्म मध्ये तरी ती सामुद्रधुनी ओपन करेल असं इराण मला वाटत नाही। उलट हा एक दबावाचा प्रयत्न आहे आणि जर अमेरिकेने जास्त दबाव टाकला तर रेड सी मधला जो बॅबल मॅन्डेबची सामुद्रधुनी आहे तो देखील बंद करण्याचा इराणचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्या बंडखोरांची सहाय्य मिळेल। त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता अधिक वाटते। धन्यवाद अनिकेत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।